गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंशाप्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांना चौकशीचे आदेश। विद्यार्थिनींना झोपण्यासाठी बेड असते तर सर्पदंशाची घटना टळली असती। कोट्यावधींचा निधी मिळूनही विद्यार्थ्यांना खाली झोपवल्याचा प्रकार। गडचिरोलीतील आश्रमशाळेतील मृत्यूप्रकरणी संस्थेची सखोल चौकशी करून कारवाई करू। महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमगृहांचं समितीमार्फत मूल्यमापन केलं जाणार। सुविधा नसलेल्या आश्रमशाळांवर कारवाई होणार, मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन। गडचिरोलीतील खाण उद्योगात 1,500 आदिवासी लोक मारले गेले। आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर काँग्रेस संस्था चालकांची आश्रमशाळा राऊत त्यांना जाब विचारणार आहेत का, बन यांचा पलटवार। केटी पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण संस्था चालक प्रकाश पवारला अटक। आरोपींना विद्यार्थ्यांची कागदपत्र पुरवल्याचा आरोप। महाराष्ट्रामध्ये दूध 2 रुपयांनी महागले। गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 62, तर म्हशीच्या दुधासाठी आता 78 रुपये मोजावे लागणार। दही, पनीर, तुपातही 10% दरवाढ। अहिल्यानगरमधील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींच्या हत्येप्रकरणी निलेशचंद्र मुनींचं वादग्रस्त वक्तव्य। घराघरात भवानी तलवार ठेवा, समाजाच्या सुरक्षेसाठी सज्ज रहा, निलेशचंद्र मुनींचं आवाहन। मुंबई लोकलमध्ये 12 पैकी 3 डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव करा। भाजप नगरसेविका तेजस्वी घुसाळकरांची जेनझी आणि जेन अल्फांसाठी मागणी। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र।